तमाम मातंग समाज या ठिकाणी आक्रोश या आपल्या अवकड वर्गवारीचा मोर्चा, जसं की महेंद्र भटलाळे सर आणि तुम्ही आणि तिथं आपले बंधू भगिनी, तर या ठिकाणी आज पुतळ्याच्या लगत अण्णाभाऊ साठेंच्या आलात, पुतळ्याला हार पुष्पहार वगैरे घातलात. आपल्या या मोर्चाच्या अंतर्गत काय प्रमुख मागण्या आहेत आणि काय हे आहेत धोरण? अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं यासाठी महाराष्ट्रात गेल्या 30-40 वर्षापासून लढे सुरू आहेत. 1 ऑगस्ट 2024ला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकते आणि तसा राज्यांना अधिकार आहे असा निर्णय दिल्याच्या नंतर वर्गीकरणाच्या मागणी घेऊन लढणाऱ्या अनेक जाती, मातंगच नाही, मातंग, मेहतर, मोची, बुरुड, होलार, डक्कलवार, हिंदू खाटीक अशा अनेक लाभवंचित जातीच्या ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये एक सोनेरी पहाट उगवणार आहे अशा प्रकारचा आशावाद निर्माण झालेला आहे. आजूबाजूच्या तेलंगणा, कर्नाटक, आंध्र, हरियाणा, पंजाब या राज्यामध्ये तिथल्या सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीने 4-6 महिन्यामध्ये वर्गीकरणाचा कायदा केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये या सरकारने 1.25 वर्ष अभ्यासात घालवलेली आहेत आणि त्याच्यामुळे बाजूच्या राज्यामध्ये तातडीनं वर्गीकरण होते आणि महाराष्ट्रातच का विषय लांबणीला पडतो, अशा प्रकारची जनभावना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या मनामध्ये आहे. विद्यार्थी, तरुण, कामगार, कर्मचारी, सामान्य माणूस, मुली, महिला हे सगळेजण वर्गीकरण तातडीनं झालं पाहिजे यासाठी आपल्या आपल्या पातळीवर आपला ग्रुप घेऊन, छोटी संघटना घेऊन, मित्रमंडळ घेऊन मोठ्या पद्धतीनं सरकारचं लक्ष वेधत आहेत. हे आहेत महेंद्र भटलाळे, हे अतिशय स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत. यांचे वडील प्राध्यापक माधवराव भटलाळे यांचं खूप मोठं योगदान या चळवळीमध्ये राहिलेलं आहे आणि त्यांचा वारसा महेंद्र भटलाळे हे चालवत आहेत. त्यांचा मित्रपरिवार, पूर्ण कुटुंब घेऊन गांधीनगर ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मार्च काढलेला आहे, म्हणजे मोर्चा काढलेला आहे. तर सरकारनं या भावनेचा विचार तातडीनं करावा, वर्गीकरणासाठी विलंब लावू नये. नाहीतर काय होईल, हे लोन शहरातलं खेड्यामध्ये जाईल आणि खेड्यातला समाज आपल्या आपल्या पातळीवर लाखोच्या संख्येमध्ये रस्त्यावर येईल. आज परतूरला मोर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी हजारो लाखो समाज बांधव वर्गीकरणाच्या अनुषंगानं रस्त्यावर येत आहेत. सरकारनं या जनभावनेचा विचार केला पाहिजे आणि तातडीनं महाराष्ट्रात वर्गीकरणाचा कायदा केला पाहिजे, ही प्रमुख मागणी या मोर्चाच्या पाठीमागची आहे. नांदेडच्या मातंग बंधूंना आपलं काय आव्हान राहील या मोर्चाच्या अनुषंगाने? लास्ट, नांदेडच्या बंधूंनी, विशेषतः नांदेडची भूमी ही क्रांतीची भूमी आहे, स्वाभिमानी लोकांची भूमी आहे. प्रत्येक वेळी जे जे प्रश्न निर्माण होतील त्या त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम नांदेडच्या भूमिपुत्रांनी केलेलं आहे. लोकस्वराज्य आंदोलन असेल, भटलाळे असतील आणि अन्य मान्यवर असतील, वेगवेगळ्या पातळीवर मोठ्या ताकदीचा लढा या ठिकाणी उभं करत आहेत. आता नांदेड निश्चितपणानं या सरकारच्या विरोधामध्ये जर सरकार टाळाटाळ करत असेल तर 1 ऑगस्टला आम्ही आवाहन केलेलं आहे. 6 जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावरून गिरीश महाजन हे मंत्री आमचं निवेदन घ्यायला आलेले होते. धर्माबाद ते नांदेड पदयात्रा गेल्याच्या नंतर त्यांना सांगितलं आहे वर्गीकरण करा. महाराष्ट्रातला समाज गुलाल घेऊन बसलेला आहे. जर वर्गीकरणासाठी तुम्ही विलंब करत असाल तर तुम्हाला अण्णाभाऊच्या जयंतीला वस्त्यांमध्ये कुठेही फिरू देणार नाही. आणि त्या इशाराची पुनरावृत्ती या ठिकाणी मी अण्णाभाऊच्या पुतळ्यासमोर नांदेड येथून या मोर्चाच्या उपस्थित सर्व स्वाभिमानी, हे बघा तरुण बालक आहेत, याच्याकडे कॅमेरा फिरवा, हे सगळे तरुण बालक आहेत, यांच्या भवितव्याचा लढा आहे. ह्या सगळ्या महिला आहेत, यांना न्याय मिळाला पाहिजे. सरकारनं टाइमपास करू नये, सरकारनं आमच्या भावनेशी खेळू नये, सरकारनं आमची परीक्षा पाहू नये, हेच आम्हाला या सरकारला सांगायचं आहे. आज या ठिकाणी जे मातंग समाजाचे व म्हणजे माता भगिनी बंधू या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांचं खरंच करावं तितकं कौतुक कमी आहे. आज मातंग समाजाला जे वाटा आणि हक्क भेटायला पाहिजे
ते कुठं ना कुठं आमचे मोठे बंधू मानणारे एस सी प्रवर्गातले त्यांनी हे गिळून घेतलेलं आहे. ते आमचा हक्क न मिळाल्यामुळे मातंग समाजाची महाराष्ट्रामधले सर्व संघटना सर्व पक्ष हे मातंग समाज काय लेवलला पिंजल्या जात आहे आणि काय राग आहे समाजाच्या मनामध्ये हे ओळखून घेणं गरजेचं आहे. मातंग समाजाचं त्वरित अ ब क ड वर्गीकरण लागू करून मातंग समाजाचा न्याय व अधिकार हे शासनानं लवकरात लवकर मातंग समाजाला देण्यात यावं. हे इथं लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते आमचे ज्येष्ठ सहकारी रामचंद्र भरांडे सर यांनी तर मुंबई हादरवरून लिहिले आहे. त्यांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व सोबत आमच्यासोबत 2 पावलं चालण्यासाठी आमच्यासोबत आलेले आहेत. त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद करतो. आणि मी या ठिकाणी शासनाला सांगू इच्छितो की मातंग समाजासोबत जे घटक खेळत आहेत, मातंग समाजाच्या महापुरुषांच्या विरोधामध्ये जे गलिच्छ भाषा वापरल्या जात आहेत त्यांच्यावर कारवाई त्वरित करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा. नाहीतर कुठं ना कुठं महाराष्ट्राचं वातावरण हे दूषित होऊ शकते, गरम होऊ शकते. यांची काळजी शासनाने घ्यावं. आणि आणखी एकदा मी सांगू इच्छितो हे मातंग समाजाची अ ब क ड वर्गीकरण हे झालंच पाहिजे. आणि यासाठी पूर्ण जर पुढील काळामध्ये झालं नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा मातंग समाज जर रस्त्यावर उतरला तर मग महाराष्ट्र सरकारसाठी अवघडामध्ये जाईल.